मार्गशीर्ष महिन्यातल्या 3ऱ्या गुरुवारी तर आम्ही श्रीशा आणि मी असं रेडी होऊन निघलो होतो फळं आणण्यासाठी. कारण काल ना माझ्या लक्षातच नाही राहिलं की फळं घेऊन यायचे. तर म्हटलं आता चला आपण फळं आणायला जाऊया. तर आम्ही गेलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जे 5 फळं वगैरे लागत होते ते घेतले, नारळ वगैरे घेतलं आणि रताळ वगैरे पण घेतलं श्रीशासाठी. तर श्रीशा काही मला भाजी किंवा फळं घेऊनच देत नव्हती. मग तिला नंतर कडेवर घेतलं. घरी आल्याच्या नंतर छानपैकी पूजा वगैरे मांडली आणि पूजा मांडल्याच्या नंतर जे घरात प्रसन्न वातावरण वाटतं ना, खरंच असं मन खूप प्रसन्न होऊन जातं. आणि आज श्रीशाची सकाळपासून झोप म्हणजे ती लवकरच उठली होती, तर तिला पण खूप झोप लागली होती. तर मी देवीची पूजा हॉलमध्ये करत होते आणि श्रीशाना रूममध्ये टी व्ही बघत होते. कारण मी ना देवीचे गाणे लावले होते टीव्हीवर आणि देवीचे गाणे लावता लावता म्हणलं आपण पूजा करून घेऊ. तर श्रीशाला खूप झोप लागली होती आणि ती तशीच झोपी गेली. तर मला तिच्याकडे बघून ना खूप असं वाईट वाटत होतं की किती समजून घेते ती. मम्मा पूजा करते, मम्मा कामात आहे, पण मम्माला त्रास न देता ती अशी गुणी बाळासारखी झोपी गेली. तर नंतर मग ती उठल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही पार्कमध्ये गेलो. येताना ना मला कोथिंबीर घेतली, कारण मला ना आज रस्सावडी वगैरे बनवायची होती. तर इथं एवढी कोथिंबीर 10 रुपयाला मिळते केरळामध्ये. तर संध्याकाळी आल्याच्या नंतर परत पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना मग मस्त अशी रस्सावडी बनवली होती. याला काही ठिकाणी पाटवडी, रस्सावडी देखील बोलतात. तर आमच्या इथे एक मराठी ताई राहतात, त्यांची पण गॅसची टाकी संपली होती. मग त्यांना पण जेवण करायला बोलवलं होतं. तर याचा रेसिपीचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब